नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2014ची बंगाली मूव्ही चतुष्कोन एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही आणि तिचा क्लायमॅक्स खूप जबरदस्त आहे. हा मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एका लेडीला रूममध्ये फासावर लटकलेलं बघतो, जिथे एक छोटा मुलगा आणि एक पर्सन ज्याचा फेस आपल्याला अजूनपर्यंत रिव्हील केला गेला नाही, हे दोघं त्या लेडीला असं लटकलेलं बघतात. आता ब्लॅक अँड व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला निरंजना नावाच्या ॲक्ट्रेसला दाखवण्यात येतं. निरंजना मोठी आणि सक्सेसफुल ॲक्ट्रेस असते. तिच्या घरी पार्टी सुरू असते. त्या पार्टीमध्ये तिचा बॉयफ्रेंड ऋत्विक पण असतो. पण त्याला हे सगळं पटायचं नाही. तो एका ठिकाणी बसून ड्रिंक एन्जॉय करत असतो. पण निरंजनाला पार्टीज करणं, एन्जॉयमेंट करणं हे खूप आवडायचं. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथं आपण जॉय नावाच्या यंग फिल्ममेकरला बघतो. जॉय त्याच्या नवीन फिल्मच्या संदर्भात प्रोड्युसर मिस्टर गुप्तांना भेटायला आला असतो. ते दोघं काही लोकांना कन्व्हिन्स करण्याविषयी बोलत असतात. त्यानंतर जॉय तिकडून निघून जातो. त्यानंतर जॉय ट्रिना नावाच्या लेडीला कॉल करतो. ट्रिना फेमस ॲक्ट्रेस असते. तिला तो बोलतो की त्याच्या मूव्हीसाठी प्रोड्युसर भेटलाय आणि या संदर्भातच तिला भेटायचं आहे. आता शाक्यो आणि दीप्तो नावाच्या पर्सनना दाखवलं जातं. शाको एक फिल्ममेकर आणि दीप्तो एक ॲक्टर असतो. त्या दोघात फिल्म मेकिंगविषयी कन्व्हर्सेशन सुरू असतं. शाक्यो दीप्तोला बोलतो की त्याने ट्रिनासोबत जॉयच्या प्रोजेक्टमध्ये काम करावं. तर दुसरीकडे जॉय पण ट्रिनाला शाक्यो आणि दीप्तोसोबत काम करायचं बोलतो. पण दीप्तो आणि ट्रिना दोघंही एकमेकांसोबत काम करायला मना करतात, कारण एकेकाळी ते लव्हर्स होते आणि आता ते एक्स आहेत. पण एनीहाऊ शाक्यो दीप्तोला आणि जॉय ट्रिनाला प्रोजेक्टमध्ये काम करायला कन्व्हिन्स करतात. मग त्या चौघांची एका प्लेसला मीटिंग भरवायचं डिसाईड होतं. आता सीन पास्टमध्ये जातो, जिथं निरंजना आणि ऋत्विकला भेटायला कोणी फिल्ममेकर आला असतो. पण त्या फिल्ममेकरचा चेहरा आपल्याला दाखवला जात नाही. ते दोघं फिल्ममेकरशी बातचीत करतात. पण त्यांच्या मनात असतं की तो एक नवीन फिल्ममेकर आहे, तर त्याला इतकं फिल्म मेकिंगविषयी नॉलेज नसावं. म्हणून ते त्यांच्या फ्रेंडला अमितावला या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करायचं बोलतात. फिल्ममेकरला हे मान्य नसतं, पण त्या दोघांच्या कन्व्हिन्स केल्यानंतर तोही शेवटी हो बोलतो. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो. चौघंही मीटिंगमध्ये आले असतात. जॉय सांगतो की त्याला एक प्रोड्युसर मिळालाय, ज्याला एक मूव्ही बनवायची आहे, ज्यात 4 शॉर्ट स्टोरी आहेत. आता या चौघांनीही त्यांची एक स्टोरी लिहावी, जी मग एक मूव्ही बनेल. आणि त्यांना जॉय एक कॉमन थीम देतो, ती असते डेथ, जी चारही स्टोरीमध्ये कॉमन असली पाहिजे, हेही तो बोलतो. आणि ही प्रोड्युसरची पण डिमांड असते, असं तो सांगतो. आणि बोलतो की प्रोड्युसरचं हेनरी आयलंड या प्लेसवर एक बंगलो आहे, आपण तिकडेच भेटूया आणि एक स्टोरी डिस्कस करूया. ते लोक पण यासाठी ॲग्री करतात. आता सीन फ्लॅशबॅकमध्ये जातो, जिथं अमिताभ निरंजनाचे फोटोज बघत असतो. असं वाटतं की तो निरंजनाला पसंत करायचा. तेव्हा स्पॉट बॉय तिथं येऊन त्याला बोलतो की ते दोघं सेटवर येत नाही, तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा. तो त्यांना बोलवायला जातो, तर त्याला वेगळाच नजारा बघायला मिळतो. ऋत्विक आणि निरंजना इंटिमेट होत असतात. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथं दीप्तो त्याची स्क्रिप्ट शोधत असतो. आपल्याला दाखवलं जातं की दीप्तो आणि त्याच्या मुलाचे संबंध काही ठीक नाही. ट्रिना ट्रिपवर जात असताना तिचा हसबंड तिला काही प्रश्न करतो, कारण त्याला माहिती असतं की ट्रिना आणि दीप्तो हे दोघं एकेकाळी लव्हर्स होते. या गोष्टीवरून त्यांचा जरा वाद होतो. ट्रिना तिकडून निघून जाते. तेव्हा तिचा हसबंड एक कॉल करून बोलतो की ट्रिना ट्रिपवर जाणार आणि 3 दिवसांपर्यंत परत येणार नाही, तर आपल्याला आपल्या प्लॅनला एक्झिक्यूट केलं पाहिजे. आता आपल्याला दीप्तो आणि शाक्योला दाखवलं जातं. दीप्तो शाक्योला विचारतो की मूव्हीसाठी त्याने कोणती स्टोरी लिहिली. तेव्हा शाक्यो त्याची स्टोरी ऐकवतो. दीप्तोला शाक्योची स्टोरी खूप इंटरेस्टिंग वाटते. ती काइंड ऑफ हॉरर स्टोरी असते. सीन परत ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जातो, जिथं आपण बघतो की मूव्हीची शूटिंग सुरू झाली. अमिताभ ऋत्विकला पसंत करायचा नाही, म्हणून मग निरंजनाला त्रास देण्यासाठी शॉट परत करायचं बोलतो. आता आपण जॉय, शाक्यो, ट्रिना आणि दीप्तोची बंगलोवरची ट्रिप सुरू झालेली बघतो. ते थोडं रिफ्रेशमेंटसाठी मध्ये थांबतात. शाक्यो आणि ट्रिना दीप्तोच्या लाईफमध्ये आलेल्या चेंजेसविषयी बोलतात. तर दीप्तो सिगरेट पिण्यासाठी रोड क्रॉस करून गेला असतो. जॉय त्याला बोलवायला जातो. दीप्तो मागे पुढं न बघता रोड क्रॉस करताना थोडक्यात ॲक्सिडेंट होण्यापासून वाचतो. आणि यातून दीप्तोला मूव्हीच्या स्टोरीची आयडिया मिळते. आणि आता तो सगळ्यांना त्याच्या मूव्हीची स्टोरी सांगू लागतो.
त्याची स्टोरी एका चेन स्मोकरविषयी असते, ज्याची डेथ सिगरेटच्या मागे पडण्यामुळेच होते. शाक्यो आणि दीप्तो दोघांच्याही स्टोरीजमध्ये कॅरेक्टरची डेथ झाली होती आणि हीच मूव्हीची थीम पण होती आणि प्रोड्युसरची पण डिमांड हीच असते. सगळ्यांना दीप्तोची स्टोरी खूप आवडते आणि प्रोड्युसरला पण ती आवडेल अशी त्यांना खात्री असते. आता बंगलोवर जात असतानाच मध्ये कार बंद पडते. तेव्हा ड्रायव्हर बोलतो की प्रोड्युसर सरांचा बंगलो जवळच आहे, तर तुम्ही तिथे जाऊन थांबू शकता. सगळे बंगलोवर जातात. तर तिकडे आपण दीप्तो आणि ट्रिनाची जवळीक होताना बघतो. सगळेजण बंगल्यावर पोहोचतात. सीन आता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जातो. आता निरंजना आणि ऋत्विकच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम सुरू असतात. ऋत्विक आणि निरंजनाची लाईफ वेगवेगळी असते. ऋत्विकला एकटं आणि शांत राहणं पसंत असतं, तर निरंजनाला स्टारडमवाली लाईफ हवी असते. आता ते दोघं याच रिझनवरून वेगळे होण्याचं डिसाईड करतात. आता सीन प्रेझेंटमध्ये येतो, जिथं सगळे त्या बंगल्यावर पोहोचतात. तिथला नजारा, डार्क रूम्स बघून ट्रिनाला पण तिच्या स्टोरीची कल्पना मिळते. ती सगळ्यांना स्टोरी ऐकवते. ती एक हॉरर स्टोरी असून एंडला खूप छान ट्विस्ट असतो. सगळ्यांना स्टोरी आवडते. आता सगळ्यांकडे त्यांच्या त्यांच्या स्टोरीज असतात. फक्त जॉयच बाकी असतो, ज्याने अजूनपर्यंत त्याची स्टोरी रिव्हील केली नसते. सगळ्या स्टोरीज ऐकल्यानंतर सगळेजण झोपी जातात. नेक्स्ट मॉर्निंग सगळे त्या वातावरणाचा आस्वाद घेत असताना जॉय त्यांना ब्रेकफास्टसाठी खाली बोलवतो. तेव्हा जॉय त्याची स्टोरी ऐकवतो. तो बोलतो की त्याची स्टोरी 1970ची आहे, जी त्याला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट करायची. आता स्टोरीमध्ये 3 मेन कॅरेक्टर्स असतात: ॲक्टर्स, ॲक्ट्रेस अँड डायरेक्टर. ॲक्टरचं नाव ऋत्विक, ॲक्ट्रेसचं नाव निरंजना आणि डायरेक्टरचं नाव अमिताभ. या तिघांमध्येही लव्ह ट्रायंगल असतो. निरंजना ऋत्विकवर प्रेम करायची, तर अमिताभ निरंजनावर. पण ही गोष्ट निरंजना आणि ऋत्विकला माहिती नव्हती. त्या तिघांमध्ये खूप छान फ्रेंडशिप असते. निरंजना अमिताभवर खूप डिपेंड असते, कारण तो एक डायरेक्टर असतो आणि अमिताभचं तर तिच्यावर प्रेमच असतं. तर तो पण तिला खूप पॅम्पर करायचा, खूप हेल्प करायचा. एक दिवस एक प्रोड्युसर त्यांना भेटायला येतो. त्याला निरंजना आणि ऋत्विकला त्याच्या मूव्हीमध्ये लीड रोलमध्ये कास्ट करायचं असतं. तर ते दोघं अमिताभचं नाव ॲज अ डायरेक्टर म्हणून सजेस्ट करतात. प्रोड्युसर पण हामी भरतो. शूटिंग सुरू होते. प्रोड्युसरने पूर्ण पैसे या प्रोजेक्टमध्ये लावले असतात. पण तेव्हाच निरंजना आणि ऋत्विक यांच्यामध्ये भांडण होऊन त्यांचा ब्रेकअप होतो. त्यानंतर त्या दोघांनीही सेटवर येणं सोडलं असतं. अमिताभ त्या दोघांमुळंच इथे आलेला असतो. तर आता ते दोघंजणं येत नसल्यामुळं तो पण सेटवर येणं थांबवतो. आता प्रोड्युसरचा पण पूर्ण पैसा या प्रोजेक्टमध्ये लागला होता आणि प्रोजेक्टमध्येच बंद पडल्यामुळं तो पूर्ण दिवाळखोर झाला होता. तो घरच्या वस्तू विकून विकून त्याचा दिवस भागवत असतो. त्याच्या पत्नीला हे दुःख सहन न झाल्यामुळं ती सुसाईड करते. आणि मंडळी, इथे उघडतात मूव्हीचे सगळे रहस्य. निरंजनाच ट्रिना होती, शाक्य, अमिताभ आणि दीप्तो ऋत्विक. तर स्टार्टिंगचा जो छोटा मुलगा आपल्याला दाखवण्यात आला होता, तो जॉयच असतो. जॉय त्याची स्टोरी ऐकवत असतो. मूव्हीमध्ये मध्ये मध्ये जे ब्लॅक अँड व्हाईट सीन दाखवलेत, ते त्यांच्याच लाईफचे पास्ट इव्हेंट दाखवण्यात आले होते. तो प्रोड्युसर जॉयचा मोठा भाऊ असतो, ज्याने सुसाईडच्या वेळी जॉयचा हात पकडलेला असतो. मूव्हीचं असं अचानक बंद पडल्यामुळं, त्याचे पूर्ण पैसे बुडाल्यामुळं, पत्नीच्या सुसाईडमुळं जॉयच्या मोठ्या भावाचं मानसिक संतुलन बिघडलं असतं. म्हणून जॉयने त्याचा बदला घेण्याचा डिसाईड केलं असतं. त्याने त्याची स्टडी पूर्ण करून, फिल्म मेकिंगचा कोर्स करून, हळूहळू त्याच्या प्लॅनच्या अकॉर्डिंग या तिघांनाही कन्व्हिन्स करून त्याने बंगलोवर बोलून घेतलं असतं. आता तो या तिघांना मारून त्याचा बदला पूर्ण करणार असतो. आता तो एक गेम खेळतो, ज्यात त्याच्या नोकराकडे एक गन असते आणि त्यात 4 गोळ्या असतात. तो एका एकावर गन ताणून फायर करणार असतो. सर्वात आधी शाक्योवर फायर करतो, पण गोळी फायर होत नाही आणि शाक्यो वाचतो. त्यानंतर दीप्तोवर, तो पण वाचतो. आणि आता टर्न असतो ट्रिनाचा. जेव्हा नोकर ट्रिनावर फायर करणारच असतो, तेव्हाच दीप्तो ट्रिनाला त्याच्याकडे खेचतो आणि ती गोळी सरळ जॉयला लागून त्याचा जीव जातो. आता जॉयचा अंत्यविधी असतो, जिथे सगळे लोक आली असतात. आता दीप्तो आणि ट्रिना जॉयच्या मोठ्या भावाला मेंटल हॉस्पिटलला भेटायला जातात. जॉयच्या भावाला फिल्म अशी अचानक बंद पडल्यामुळं मोठा झटका लागला असतो. तो आतापर्यंतही असाच विचार करतो की त्याची मूव्ही शूट होत आहे आणि ऋत्विक आणि निरंजना सेटवर यायला मना करताय. तेव्हा आपल्याला माहिती पडतं की जॉय ज्या मिस्टर गुप्ता नावाच्या प्रोड्युसरला भेटायला जायचा, तो त्याचाच मोठा भाऊ होता, ज्याला तो मेंटल हॉस्पिटलला भेटायला जायचा. दीप्तो आणि ट्रिना जेव्हा त्याला भेटायला जातात,
तेव्हा तो त्यांच्याशीही त्याच्या मूव्हीविषयी डिस्कस करत असतो. हे बघून त्या दोघांना त्यांच्या वागणुकीचा खूप पश्चाताप होतो. कारण त्यांच्या छोट्या चुकीमुळं एका व्यक्तीने त्याचं सगळं गमावलं होतं आणि त्यांना इतक्या वर्षात याची भनक पण लागली नव्हती. इव्हन त्या प्रोड्युसरची कंडिशन इतकी वर्स झाली असते की तो त्या दोघांना ओळखूही शकत नाही. ट्रिना त्याची ही अवस्था बघून खूप रडते आणि दीप्तू तिला सांभाळत असतो. तर लांबून ट्रिनाचा हसबंड हे सगळं बघत असतो, पण तो त्यांना काहीच बोलत नाही. आणि मंडळी, मूव्हीचा इथे द एंड होतो. मंडळी, हे होतं चतुष्कोन मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.